लॉबीमध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला की सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण बोलू कसं शकता. दुसरं तुम्ही पटक के मारे गे म्हणताय, आम्ही समोर तुमच्या उभे आहेत, कोणाला पटक के तुम्ही मारणार दाखवा तरी आम्हाला. आणि दुसरं आम्ही त्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला की तुम्ही महाराष्ट्राबद्दल हे बेताल वक्तव्य करण्याचं बंद करा आणि जय महाराष्ट्र बोला, तुम्ही माफी मागा. मला सांगायला पाहिजे की ते आम्ही 3 महिला आणि त्याच्यानंतर आमच्याबरोबर जवळपास 10-12 पुरुष होते. ते बघून असे त्यांना वाटलं की काय चाललं आणि काय नाही चाललं. आणि जो आमचा जय महाराष्ट्राचा आवाज जो होता तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबीमध्ये इतका घुमत होता. आणि बघून ते तिथून हो मी महाराष्ट्राचा आदर करतो, मी जातो जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले. मी पाय काढता घेतला. जय महाराष्ट्र म्हटलं का? हो म्हटलं जय महाराष्ट्र निघून गेले. मी त्यांना म्हटलं की अशा तऱ्हेने तुम्ही जे आहात ना सातत्याने सगळ्यांना आणि त्या पूर्ण परिसरामध्ये आम्ही इतका जय महाराष्ट्राचा गुणगुणा केला. खरं तर आम्ही जाताना पण ते जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा ते गाणं गातच आम्ही त्यांच्या भाजपाच्या जे सांसद बसले त्यांच्यामधून गेलो. आम्ही निशिकांत उभे कुठे आहेत तिथं ते संसदेमध्ये नव्हते, बाहेर गेल्यानंतर तेच आमच्या समोर आले.